नमस्कार मैत्रिणींनो, मी फॅशन डिझायनर संगीता महाजन स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्हाला मी परवा डमीवरती कशा पद्धतीने फॅशन डिझायनर प्रमाणे मापे घ्यायचे असतात हे तुम्हाला मी सविस्तर शिकवलं होतं. त्याच पद्धतीने मी ही मेजरमेंट घेतलेली आहे व हा जो कुर्ता आहे, हा जो ड्रेस आहे, तो मी त्याच मेजरमेंट प्रमाणे शिकवलेला आहे, शिवला आहे. तर तो कशा पद्धतीने शिवायचा आहे, कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे, कापड जर कमी असेल, थोडासा तुम्हाला बसत नसेल, तर बाहीला इथे कसा पॅच लावायचा आहे, तेही तुम्हाला इथे सविस्तर शिकवलेलं आहे. व्ही नेक कसा बनवायचा आहे, शोल्डर किती घ्यायचे आहे, आर्महोल नेमका किती टाकायचा आहे व हिप जास्त असेल तर काय करायचं आहे, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. कटिंग शिकवलेलं आहे व स्टिचिंगही शिकवलेलं आहे. पाहू शकता ड्रेस किती अगदी परफेक्ट बसलेला आहे. कुठेही क्रीज नाही. बाहीला इथे बघू शकता अगदी व्यवस्थित बसलेला आहे. जो पाठीमागचा भाग आहे तोही अगदी परफेक्ट बसलेला आहे. कट अगदी व्यवस्थित आलेला आहे. अशा पद्धतीने हा ड्रेस तयार झालेला आहे. तर तुम्हालाही अशाच पद्धतीचा ड्रेस जर शिवायचा असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहू शकता व तुम्हाला तुमचा ड्रेस अगदी परफेक्ट माझ्या पद्धतीनेच बसेल. मला याची खात्री आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा कटिंग करूया व स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे तेही आपण अगदी सविस्तरपणे पाहूया. पहिल्यांदा मी इथे 2 मीटर कापड घेतलेलं आहे. तर कापडाला जे कापड घेतलेलं आहे त्याला मी अशा पद्धतीने 4 फोल्डमध्ये मी फोल्ड करून घेतलेलं आहे. आधी एक सरळ रेष आखून घेतलेली आहे जेणेकरून कापडाचं जे माप आहे ते ह्या रेषेच्या आतमध्ये पडलं जाईल. तर उंची जितकी हवी आहे तितकी उंची घ्यायची आहे. प्लस त्यामध्ये 1.5 इंच ॲड करायचं आहे. तुम्ही मी सांगते त्या पद्धतीने तुमच्या उंचीमध्ये बदल करू शकता. तुमच्या छातीमध्ये मेजरमेंटप्रमाणे बदल करू शकता. तर आता जिथे उंची घेतलेली आहे तिथून जी खूण केलेली आहे तिथं आपल्याला शोल्डरचा निम्मा म्हणजे 14 शोल्डर आली होती त्याचा निम्मा 7 इंच घेतलेला आहे. आता इथून 1 इंच खाली जो आहे तो शोल्डरचा उतार घेतलेला आहे. इथून 2.5 इंचला एक खूण करायची आहे व ही तिरकी रेष आखून घ्यायची आहे. आता जी आपण 1 इंच उतार घेतलेला आहे तिथे आपल्याला एक खूण करून घ्यायची आहे. शोल्डरची खूण करायची आहे म्हणजे निम्मी शोल्डर कुठं आलेली आहे तिथं खूण करायची आहे. आता काय करायचं आहे तर जितकी छाती आहे छातीचा 1/2 भाग 5.6 आलेला आहे. त्यामध्ये प्लस 1 इंच म्हणजेच किती तर 6.6 अशा पद्धतीने आर्महोल घ्यायचा आहे म्हणजेच मुंडा घ्यायचा आहे. आता त्याचा शोल्डरचा मध्य घेऊन आपल्याला बाकीचे सर्व मापे टाकायचे आहेत. तर पहिल्यांदा आपल्याला जो आलेला आहे तो अपेक्स पॉइंट घेतलेला आहे म्हणजेच शोल्डर टू अपेक्स 10 प्लस अर्धा इंच 10.5 इंचाला खूण केलेली आहे. आता आपल्याला इथे जे घ्यायचं आहे ते कमरेचं माप घ्यायचं आहे. पण कमरेचं माप घेण्यासाठी आपल्याला आधी हिपचं माप घ्यावं लागेल. हिपचं माप घेतलं म्हणजे आपण ज्यावेळेला हिपचं माप घेतो म्हणजे जिथे आपण कट मारणार आहे तिथलं माप 22 इंचावरती मी घेतलेलं आहे व या दोन्हीचा मध्य म्हणजेच अप्पर चेस्ट व हिप याचा मध्य आपल्याला बरोबर वेस्ट म्हणजेच कंबर भेटते. तर तिथे एक लाईन आखून घ्यायची आहे व शेवटला आपल्याला जी आहे ती ही अपर चेस्ट झाली, ही फुल चेस्ट झाली, ही वेस्ट झाली व ही हिप झाली व खालचा जो आहे तो घेर असणार आहे आपला. अशा पद्धतीने इथे 4 प्रकारचे मार्जिन पडतील. तर आता जितकी शोल्डर आहे तितकंच आपल्याला इथे एक खूण करून घ्यायची आहे व त्याचा मध्य घ्यायचा आहे. आता इथून मधून 1 इंच आत घ्यायचं आहे. खालच्या साईडला जे आहे ते आता मधून आपण 1 इंच आत घेतलेला आहे. आता खालच्या साईडला फक्त अर्धा इंच आत घ्यायचं आहे. म्हणजेच काय तर 7 इंच आहे त्याच्या आत म्हणजे 6.5 इंचाला खूण करायची आहे. इथून आपल्याला समोरच्या साईडला पाऊण इंचाची खूण करायची आहे. क्रॉस व अशा पद्धतीने आर्महोलला आकार द्यायचा आहे. हा झाला समोरचा भाग व पाठीमागचा आकार देण्यासाठी अर्धा इंच बाहेर जायचं आहे व इथून आपल्याला सरळ शोल्डरला लाईन जोडायची आहे व अशा पद्धतीने आर्महोलला आकार द्यायचा आहे. तर आता अप्पर चेस्टचं माप कसं टाकायचं आहे, तर जितकी छाती आलेली आहे, तर छाती जी आहे ती 34 आहे. तर 34 प्लस आपल्याला 3.75 ॲड करायचं आहे. तुम्ही जर जास्त फिटिंग हवा असेल तर 3 इंच घेऊ शकता. तुम्हाला थोडासा रेग्युलरचा जसे ड्रेस मिळतात तसं तुम्हाला फिटिंग हवं असेल तर 3.75 म्हणजेच 4.25 इंच छातीमध्ये मिक्स करायचं आहे व त्याचा चौथा भाग काढायचा आहे. म्हणजे
36.75 आलेला आहे. त्याचा चौथा भाग 9 पॉइंट वरती 8 इंच म्हणजेच 9 व त्याच्यापुढे 8 रेषा अशा पद्धतीने माप येईल. म्हणजेच पावणे 10 इंच व त्याच्यापुढे आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे. शिलाई मार्जिन नेहमी 1 इंचच द्यावा. पाव इंच इतका बसवतो कारण रेडीमेड ड्रेसला कधीही पहा तुम्ही शिलाई मार्जिन कमी असतं त्यामुळे ड्रेस अगदी परफेक्ट बसतो. आता जी फुल चेस्ट आहे ती 34 आहे. तर 34 प्लस त्यामध्ये 3.75 घातलेला आहे. त्याचा चौथा भाग 9.4 आलेला आहे. अप्पर चेस्ट व फुल चेस्टमध्ये जो बदल असेल तो इथे आपल्याला लक्षात येईल. आता कंबर घ्यायची आहे. कंबर 32 आहे. त्यामध्ये फक्त 3 इंच प्लस करायचं आहे. 35 इंच आलेला आहे. त्याचा चौथा भाग करून घ्यायचा आहे म्हणजेच पावणे 9 इंच येईल. त्याच्यापुढे 1 इंच शिलाई मार्जिन. आता हिप जी आहे ती 42 इंच आहे. तर 42 प्लस 2 इंच करायचा आहे. त्याचा चौथा भाग आपल्याला करायचा आहे म्हणजेच 11 येईल. व त्याच्यापुढे 1 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने सर्व मापे टाकायची आहेत व आता जे आकार दिलेले आहेत ते आकार अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. आता इथे थोडासा गोलाकार द्यायचा आहे कारण जसा आपला आकार काटकोनमध्ये न होता अगदी गोलाकार पद्धतीने बसेल. आता इथे हिपची साईज थोडीशी जास्त आहे त्यामुळे हिप इथे जास्त आलेली आहे. जर हिपमध्ये तुमचा बदल असेल तर तुम्ही ते कमी जास्त करू शकता. जर तुमची हिप ह्याच्यापेक्षाही जास्त असेल तर जितकी हिप आहे त्यामध्ये प्लस तुम्ही 2 इंच ॲड करून पुन्हा 1 इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे. तर आता घेर जितका हिप आलेला आहे तितकाच घेर तुम्ही घेऊ शकता व अशा पद्धतीने सरळ रेष आखायची आहे. तुम्हाला जास्त घेर हवा असेल तर तुम्ही 1-2 इंच पुढे वाढवू शकता. तर आता हा झाला आपला पूर्ण माप झालेला आहे. आता गळ्याचं माप टाकताना पहा इथून नेहमी शोल्डरच्या मध्यापासूनच गळ्याचं माप टाकायचं आहे. शोल्डरचा निम्मा घ्यायचा आहे व मगच इथून आपल्याला माप टाकायचं आहे. तर तयार शोल्डर नेमकी किती आहे हवी आहे त्याचा विचार करून तयार शोल्डरमध्ये 1 इंच ॲड करायचा आहे शिलाईसाठी व उरलेला गळा रुंदी टाकून अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. तर मी समोरचा गळा जो आहे तो 7.5 इंचाचा घेतलेला आहे. पाठीमागचा 1.5 इंचाचा घेतलेला आहे व मी अशा पद्धतीने ड्रेसचं कटिंग करून घेत आहे. तिरका आकार जशा पद्धतीने आहे तशाच पद्धतीने राहील कारण आपला पॅक गळा आहे. जर तुमचा गळा खोलगट असेल तर तुम्ही ते तिरक्या आकार हा जो आलेला आहे तो सरळ करू शकता. तर आता जसा आपण आखलेला आहे त्या पद्धतीने मी अगदी परफेक्ट पद्धतीने कटिंग करून घेत आहे. आता याला अस्तरही मी ह्याच मापाचं थोडंसं उंची कमी करून मी कटिंग करून घेत आहे. तर आता एक पार्ट उचलायचा आहे व जो समोरचा भाग आहे त्याला समोरचा आकार व गळा कट करून घ्यायचा आहे. तर पहिल्यांदा मी गळा कट करते म्हणजेच व्ही नेक कटिंग करून घेते व नंतर आर्महोल जो आहे तोही आकार देऊन घेत आहे. तर अशा पद्धतीने समोरच्या भागाचं आपलं कटिंग पाठीमागचं व समोरचं झालेलं आहे. तर आता आपल्याला बाहीचं माप काढायचं आहे. तर बाहीचं माप काढण्यासाठी मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे. पाठीमागच्या भागाचा जो आकार आहे तो मोजून घ्यायचा आहे. अर्धा इंच खालून घ्यायचा आहे. जिथून आपण बाही जोडतो तिथून घ्यायचा आहे व त्यातून आपल्याला 1.5 इंच वजा करायचा आहे. म्हणजे जो पाठीमागचा भाग तुमचा येईल त्यामध्ये तुम्ही 1.5 इंच वजा करायचा आहे. म्हणजे जर 10.5 ला असेल तर त्यातून 1.5 इंच वजा म्हणजेच आपलं माप किती येईल तर 9.5 इंच येईल. सॉरी 10.5 तून 1.5 इंच वजा करायचं आहे. म्हणजेच आपल्याला जे माप मिळणार आहे ते 9 इंच मिळेल. अशा पद्धतीने. आता उंची जितकी हवी आहे तितकी उंची घेऊ शकता व आता इथून आपल्याला जे आहे ते पाठीमागचा भाग वजा 1.5 इंच अशा पद्धतीने मार्जिन करून घ्यायचं आहे व एक सरळ रेष आखून घ्यायची आहे. आता बाही उतार जो आहे तो घडीच्या समोरच्या साईडला पडेल तो 3.5 इंच. इथून सरळ 1 इंचाला खूण करायची आहे कारण आपण मार्जिन फक्त 1 इंच ठेवलेलं आहे. इथूनही 1 इंचाला खूण करायची आहे. आता याचा मध्य करून घ्यायचा आहे. जी तिरकी रेष आखली आहे त्याचा मध्य करून घ्यायचा आहे व आपल्याला इथून आकार द्यायचा आहे. खाली पाव इंच व वरती पाव इंच देऊन अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आता जी बाही आपण कटिंग केलेली आहे ती बाही आपण कट करून इथे घेणार आहोत. आता जिथे जिथे तुमचा घेर आलेला आहे तेवढा घेर प्लस त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन टाकून तुम्ही अशा पद्धतीने बाहीचा आकार द्यायचा आहे. आता मी इथे कटिंग करून घेते. जशा पद्धतीने मापे टाकली आहे त्या पद्धतीने बाही इथे कटिंग करून घेत आहे मी. आता बाही ओपन करायची आहे व
समोरचा आकार जो आहे, तो समोरचा आकार कटिंग करून घ्यायचा आहे व थोडंसं आपण इथे टक्स मारणार आहोत, कारण लक्षात यायला हवं, की हा समोरचा पार्ट आहे त्यासाठी. तर आता हे कटिंग झालेलं आहे. आता उरलेलं कापड आहे ते आपण नंतर जिथे लागणार आहे, तिथे आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. आता इथे मी फक्त जी पट्टी लागणार आहे, ती पट्टी मोजून घेत आहे. आता इथे मी जे आहे ती मी अशा पद्धतीने पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आता उंची त्याची 7 इंच आहे, रुंदी जी आहे ती 1.25 इंचाची आहे. तर मी एका बाजूला कपड्यावरती म्हणजेच कॅनव्हासवरती त्याला प्रेस करून घेतलेलं आहे. आता साइडने टिप मारून मी जसा आकार आहे त्या पद्धतीने इथे टिप मारून घेत आहे व याला पलटी करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला जी बाही बनवलेली आहे त्याच्या समोर आपल्याला डिझाइन करून बनवता येईल. अशा पद्धतीने मी याला पलटी करून घेत आहे. कात्र्या मारून घ्यायच्या आहेत. सर्व बाजूनी कात्र्या मारून घेऊन मगच आपल्याला पलटी करायचं आहे. आता कॅनव्हास लावल्यामुळं थोडंसं कठीण होतं पलटी करण्यासाठी, पण पटकन एकदा पलटी झालं म्हणजे आपल्याला ते प्रेस करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दोन्ही साइडचं मी हे बनवून घेत आहे. आता ही बघा बाहीचा मध्य करून घ्यायचा आहे. आता जी 3 इंचाची पट्टी काढलेली आहे, 3 व 3 म्हणजे 6 इंचाचा इथे मी कापड घेतलेला आहे. एक साइडला 3 इंचाची पट्टी जी आहे ती इस्त्रीने प्रेस करून मी घेतलेली आहे. आता मध्याला जो पॉइंट आपण तयार करून घेतलेला आहे, तो मध्याला जोडायचा आहे व सरळ टीप घालायची आहे. खालच्या साइडला पट्टी, मध्ये आपली दुसरी तयार केलेली पट्टी छोटी व त्याच्यावरती जी बाही आहे ती ठेवून अशा पद्धतीने टीप मारायची आहे. आता एक्स्ट्राचं कापड इथे कटिंग करून घेऊ शकता. आता दाब टीप मारायची आहे. दाब टीप ही वरच्या साईडला आली पाहिजे. म्हणजेच आपण वरती पलटी करणार आहोत त्यासाठी खालच्या साईडला टीप घेऊन आपल्याला त्याच्यावरती दाब टीप घ्यायची आहे. आता एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण पलटी करून इथे आपण एक पिन लावायची आहे, कारण ते तिरकं जर टीप मारली तर त्यामध्ये तिरकं वगैरे होऊ नये त्यासाठी एक टाचणी लावून घ्यायची आहे. आता लेस जी आहे ती जी टोक दिसत आहे ते फक्त बाहेरच्या साईडला काढायचं आहे व जे पट्टी आहे ती आतल्या साईडला टाकून अशा पद्धतीने लेस फिरवून घ्यायची आहे. अगदी हळुवारपणे करायचं आहे, कारण लेस जर शिल्लक आत इकडच्या साईडला सरकली तर आपलं जे आहे ते पुन्हा उसवण्याची शक्यता असते. त्यासाठी अगदी व्यवस्थित आपल्याला कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे. आता पहा किती सुंदर बाही तयार झालेली आहे. आता एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचे आहे. आता एक बाही तयार झालेली आहे. दुसरी बाही त्याच पद्धतीने मी इथे तयार करून घेत आहे. खालच्या साईडला पट्टी ठेवलेली आहे. मध्ये जे येणार आहे ते मध्याला मध्य करून जी दुसरी पट्टी बनवलेली आहे ती पट्टी ठेवायची आहे व पुन्हा एक टीप मारून घ्यायची आहे. आता एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे व जिथे दाबटीप मारलेली आहे त्याच्यावरती लेसही अटॅच करून घ्यायची आहे. म्हणजेच आपल्याला फक्त वरून एक टीप घातली म्हणजे पटकन आपलं काम होऊन जाईल. तर आता लेस जी आहे ती इथे जोडून घ्यायची आहे. आता दुसरी बाही अशाच पद्धतीने तयार झालेली आहे.
आता गळा जो बनवलेला आहे, त्या गळ्याला मी सरळ पट्टी काढलेली आहे. त्याला कॅनव्हास लावून घेतलेला आहे व अशा पद्धतीने आकार जो आहे तसा पद्धतीने मी तिरका आकार देत आहे. कारण आपल्याला नेक जो आहे तो अशा पद्धतीने बनवायचा आहे. त्यासाठी जितकं आपलं क्रॉसमध्ये आहे तितकंच आपल्याला बनवावं लागेल. तितकाच आपल्याला क्रॉस द्यावा लागेल. याचा विचार करून मगच नेक जो आहे तो कॅनव्हास कटिंग करून घ्यायचा आहे. आता इथे थोडासा पसरट वाटत आहे त्यासाठी मी अजून एक टीप मारलेली आहे म्हणजे तो कॅनव्हास अगदी बरोबर गळ्याच्या पद्धतीने आलेला आहे. आता उलटं कापड ठेवलेलं आहे. उलट्या कापडावर आपली पट्टी जी आहे ती ठेवलेली आहे व जसा तिरका एक टोक जिथे जातो तिथे टोक ठेवून कपडा फिरवून घ्यायचा आहे. आता हा व्ही नेक जो आहे तो अगदी परफेक्ट तयार झालेला आहे. आता वरती लेस लावून लेसच्या मध्ये आपल्याला इथे अशा पद्धतीने डिझाइन बनवता येईल. तर त्यासाठी मध्ये जी आहे ती लेस ही लावू शकता किंवा तुम्ही अशाच पद्धतीने ही करू शकता. आता व्ही नेक पलटी करून घेतलेला आहे. आता इथे लेस अटॅच करायची आहे. दोन्ही कपड्याच्या मध्ये लेस आतमध्ये ढकलायची आहे व टीप मारून घ्यायची आहे. कोपऱ्याला अगदी कोपरा फिरवून घ्यायचा आहे. आता सर्व बाजूनी लेस ही जी आहे ती फिरवून झालेली आहे. आता समोरचा भाग व पाठीमागचा भाग एकमेकाला जोडून घ्यायचा आहे. तर पाठीमागच्या भागाला आधी आपण जी कव्हर टीप किंवा गोटची पट्टी करतो त्या पद्धतीने मी इथे कापड घेतलेलं आहे. सरळ कापड घेतलेलं आहे. त्यामुळे एकान दुसरी चुनी ही गोल फिरवत असताना घ्यायची आहे. कापड जर तिरकं काढलं असेल तर एकच चुनी घेण्याची गरज नसते. कारण कापड जर सरळ असेल तर 1-2 चुन्या गोलाकार जिथे येत असतो तिथे घेणं गरजेचं असतं. नाहीतर तुमचा जो पाठीमागचा गोट तयार होईल तो अगदी व्यवस्थित तयार होणार नाही व उचलल्यासारखा होईल. त्यासाठी एकान दुसरी चुनी घेण्याची गरज असते. आता दाबटीप मारलेली आहे. आता समोरचा भाग हा व पाठीमागचा भाग जोडून घ्यायचा आहे. तर समोरचा भाग पाठीमागचा भाग सरळ ठेवायचा आहे. त्याच्यावरती समोरचा भाग ठेवायचा आहे व जे एक्स्ट्राचं आपण कापड लावलेलं आहे ते समोरच्या भागावरती अशा पद्धतीने पलटी करायचं आहे, जेणेकरून आपल्याला कव्हर टीप मारता येईल. अशा पद्धतीने 2 टिपा मारून घ्यायच्या आहेत. व एक्स्ट्राचं जे कापड कोपऱ्याला होतं ते कट करून घ्यायचं आहे. आता पाहू शकता पाठीमागं व पुढे अगदी व्यवस्थित फिनिशिंग सहित टीप आलेली आहे. आता दुसऱ्याही साईडला त्याच पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राची जी पट्टी होती ती दुसऱ्या कपड्याच्या वरती घेऊन कव्हर टीप तयार करायची आहे. आता भाई अटॅच करायची आहे. तर भाई अटॅच करण्याआधी जे आपण पाठीमागं जे कापड होतं त्याला तुम्ही एक हात शिलाई घालू शकता किंवा तुम्ही अशा पद्धतीने टीप मारून घेऊ शकता. आता इथे तयार झालेला आहे समोरचा गळा व पाठीमागचा गळा. आता बाही जोडायची आहे. तर बाही जोडण्यासाठी मी बाहीला मध्ये 3 चुन्या घेणार आहे. कारण मला थोडासा फुगा वरती हवा आहे. कारण खाली जो आपण डिझाइन बनवलेली आहे, त्याला तो सूट होण्यासाठी मला अशा पद्धतीने डिझाइन बनवायची आहे. तर पहिल्यांदा बाहीचा मध्य करून घ्यायचा आहे व शोल्डरचाही मध्य आहे व आपण म्हणजेच मुंड्याच्या पासून सुरुवात करणार आहोत बाही जोडण्यासाठी. मध्य बाजूला आपण चुन्या म्हणजे मी चुन्या घेत आहे.
अशाच पद्धतीने दुसरी बाही जोडून घ्यायची आहे. आता मी दोन्ही बाह्या जोडून घेतलेल्या आहेत. आता फिटिंगचं माप जी तुमची बाहीचा घेर आलेला आहे त्यामध्ये अर्धा इंच लूजिंग देऊन तुम्ही ते बाहीला फिटिंग करू शकता. बाकीचं आपण फिटिंगचं माप टाकलेलं आहे. फक्त 1-1 इंच सोडून मी अशा पद्धतीने टीप मारून घेत आहे. हिपलाही 1 इंचच फक्त सोडलेलं आहे, कारण आपण कटिंगच्या वेळेलाच लूजिंगचं माप टाकलेलं होतं. आता सर्व टीप मारून झालेली आहे. आता दुसऱ्याही साइडने टीप मारून अशाच पद्धतीने घ्यायची आहे. आता फक्त आपल्याला बाहीचं माप मोजून निम्मा भाग प्लस त्यामध्ये तुम्हाला लूजिंग ॲड करायची आहे. बाकीचे जे मार्जिन आहे ते आपण ज्यावेळेला कटिंग करतो त्याच वेळेला 1-1 इंच फक्त मार्जिन ठेवून लूजिंग सहित टाकलेलं होतं. त्यामुळे फक्त 1 इंच लूजिंग सर्व बाजूने सोडायचं आहे. मार्जिनवर टीप मारत जायचं आहे. हिपलाही फक्त 1 इंच वरतीच आपल्याला खूण करायची आहे. आता खालचा कट जो आहे तो कट मारायचा आहे. तर कट मारण्यासाठी अशा पद्धतीने पहिला एक फोल्ड नंतर एक फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे. आता इथे पहा अगदी सरळ घ्यायचं आहे व सरळ टीप वरती आणायची आहे. वरती अर्ध्या इंचापर्यंत घ्यायचं आहे. पुन्हा कापड फिरवून घ्यायचं आहे व पुन्हा एक फोल्ड घ्यायचा आहे. परत आपल्याला अशाच पद्धतीने टीप मारायची आहे. आता पहा आपला कट इथे तयार आहे. दुसरी टीप ही त्याच पद्धतीने मी इथे मारून घेत आहे. आता खालचा जो घेर आहे तो घेर अटॅच करायचा आहे. म्हणजेच खालच्या घेरलाही अशाच पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. आता हिप जे आहे ते हिपच्या साईडला पहा अशाच पद्धतीने परफेक्ट आलेलं यायला हवा कट. आता दोन्ही कट मारून झालेले आहेत. आता जी खालची साईड आहे घेरची ती अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे व सरळ टीप मारून घ्यायची आहे. आता ड्रेस इथे तयार झालेला आहे. पाहू शकता किती वेळात अगदी सुंदर ड्रेस मी तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.